नमस्कार मित्रांनो. प्राध्यापक सदानंद मोरे यांचे वडील वैकुंठवासी श्रीधरबुवा देहूकर यांनी लिहिलेलं तुकाराम चरित्र मी आपल्यासमोर सादर करीत आहे. आपणास माहीत आहे, या चरित्रातील आजचा हा 6वा भाग मी आपल्यासमोर सादर करीत आहे. मागच्या 4थ्या भागामध्ये संगीताची टून थोडी जास्त वाजली होती. त्यासाठी मला सूचना करणाऱ्या वसुधा जानोरकर, माधुरी जोशी, विजय फर्टिलायझरचे माजी मॅनेजर विजयराव पाटील, साई कला महाविद्यालयाचे माझे मित्र दत्ता ठोबे यांनी ज्या सूचना केल्या त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आजच्या भागामध्ये मल्हार रागाची मी ट्यून वापरलेली आहे. या भागामध्ये महाराजांना कविताची स्फूर्ती कशी आली हे श्रीधर महाराजांनी सांगितलेले आहे. संत नामदेव महाराजांनी त्यांना स्वप्नामध्ये उपदेश केला होता की तुम्ही एवढे अभंग बनवा आणि समाजाचा उद्धार करा. त्याची सुरुवात करताना महाराज म्हणतात, नामदेव केले स्वप्ना माझी जागे, नामदेव केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया, सवे पांडुरंगे येऊनिया, सांगितले काम करावे कवित्र, सांगितले काम करावे कवित्र, वावुगे निमित्ता बोलू नको, वावुगे निमित्ता बोलू नको, माप टाकी सळ धरिले विठ्ठले, माप टाकी सळ धरिले विठ्ठले, थापटोनी केले सावधान, थापटोनी केले सावधान, माप टाकी सळ धरिली विठ्ठले, प्रमाणाची संख्या सांगे 600 कोटी, प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी, उरले शेवटी लावी तुका, उरले शेवटी लावी तुका, ध्याल ठाव तरी राहेन सांगाती, ध्याल ठाव तरी राहेन संगती, संताचे पंगती पायापशी, आवडीचा ठाव आलोसे टाकोनी, आवडीचा ठाव आलोसे टाकोनी, आता उदासीन धरावे, आता उदासीन धरावे,
आवडीचा ठाव आलो सीता कोणी शेवटीला स्थळ नीच माझी वृत्ती शेवटीला स्थळ नीच माझी वृत्ती आधारे विश्रांती पावईन आधारे विश्रांती पावईन आवडीचा ठाव आलो सीता कोणी नामदेवा पायी नामदेवा पायी नामदेवा पायी नामदेवा पायी तुक्या स्वप्न भेटी प्रसाद पोटी राहिला शेन आवडीचा ठाव आलो सीता कोणी आवडीचा ठाव आलो सीता कोणी तुकोबांचा स्वतःचा उद्धार झाला होता. आता त्यांना लोकोद्धार करायचा होता. त्यांना लाभलेला प्रसाद लोकांना वाटायचा होता. परमात्म्याचा संदेश निरोप त्यांना घरोघरी पोचवायचा होता आणि त्या कामाला तुकोबा लागले होते. तू काय म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली. यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती पाय धरिले चित्ती विठोबाचे पाय धरिले चित्ती विठोबाचे यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती आणि तुकोबाच्या मुखातून अभंग गंगा वाहू लागली. सौभाग्य श्रोते स्तवन करू लागले. तुकोबा त्यांचे अभंग लिहू लागले आणि गाऊ लागले आणि लोकांची गर्दी त्यांच्या समोर जमू लागली. बोलावे म्हणून बोलतो उपाय बोलावे म्हणून बोलतो उपाय प्रवायेची जाय गंगाजळ बोलावे म्हणून बोलतो उपाय भाग्ययोगे कोणा घडेल श्रवण कैचे ते जन अधिकारी. तुकोबाच्या अभंगातून श्रुतीशास्त्राचे मथित महाकाव्य फलार्थ निघू लागला. आळंदीत श्री ज्ञानदेव महाराजांच्या महाद्वारात तुकोबा कीर्तन करीत असता ही प्रासादिक अभंगवाणी महापंडित रामेश्वर भटजी यांच्या कानावर जाऊन आदळली आणि त्यांना धक्काच बसला की गीताची मूर्तिमंत किम नेनो श्रीमद भागवत ही प्रत्यक्ष वेदवाणीच आहे आणि ती प्राकृतातून आणि तुकोबाच्या मुखातून बाहेर पडत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. कारण तुकोबा
शूद्र जाती जन्माला आला होता. रामेश्वर भटे चाकणजवळील बहुळ नावाचे जे गाव आहे या गावचे रहिवासी. तुकयाचे कवित्र ऐकून काणी, तुकयाचे कवित्व ऐकून काणी, अर्थ शोधून पाहता पाहता म्हणे प्रत्यक्ष हे वेदवाणी, त्याचे मुखे कानी न ऐकावी, त्याचे मुखे कानी न ऐकावी. कारण तुकोबा शूद्र होते, त्यामुळं त्यांच्या मुखातून आलेली वाणी कुणीच ऐकू नये असं या प्रस्थापितांना वाटत होते. तरी याशी निषेधावे सर्वतान भय न धरावे. रामेश्वर शास्त्रींनी निषेध केला. ते म्हणाले, तुम्ही शूद्र आहात, तुमच्या अभंगवाणीतून वेदार्थ प्रकट होत आहे, तुमचा तो अधिकार नाही, तुमच्या मुखाने तो ऐकणे हा अधर्म आहे, तुम्हाला उद्योग कोणी सांगितला? तुकोबा म्हणाले की माझी वाणी नव्हे, अहो ही देववाणी आहे. करीतो कवित्व म्हणाले कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची, माझी ये मुक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, नेने अर्थ काही नवती माझे बोल, विनवितो कोपाल संत जनी, करीतो कवित्व म्हणाले कोणी, नेने अर्थ काही नवती माझे बोल, विनवितो कोपाल संत जनी, नवती माझे बोल, बोले पांडुरंग, आसे अंग संग व्यापुनिया, आसे अंग संग व्यापुनिया. मित्रांनो, महाराजांच्या श्रीधर महाराजांच्या या तुकोबा हे दर्शन मालिकेतील माझा हा 6वा भाग मी इथं पूर्ण करतो. 7व्या भागाची वाट पहा. तरी माझ्या या चॅनलला, संगीत साधना चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या सूचना कृपया कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा. जे कॉमेंट्स बॉक्समधून लिहितील त्यांचा उल्लेख मी पुढील एपिसोडमध्ये करणार आहे. तुकोबाची ही वाणी श्रीधर महाराजांनी लिहिली आणि मी आपल्यासमोर सादर करता हे माझे भाग्य समजतो. तर मित्रांनो, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.